भाजपचे नेते आशिष शेलार यांनी युती संदर्भात एक मोठं विधान केलं। आता भगवा बॉम्ब फुटू द्या, तुमचे आमचे विचार जुळू द्या, असं आशिष शेलार यांनी संजय राऊतांना उद्देशून म्हटलं। आशिष शेलारांच्या विधानानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं। आशिषजी, आता शक्य नाही, हवेची दिशा बदलली आणि 3 वर्ष तीच राहणार, असं संजय राऊतांनी म्हटलं। सरकारचं अस्तित्वच दिसत नाहीये, एक मुख्यमंत्री आहेत, त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली। देवेंद्र फडणवीस आताही स्वतःला मुख्यमंत्री मानतात, मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही नाही, त्यामुळे स्वप्न बघणं बंद करा, असा टोला मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना लगावला। उद्धव ठाकरे हे पार्ट टाइम मुख्यमंत्री आहेत, राज्याला पार्ट टाइम मुख्यमंत्र्याची गरज नाही, देवेंद्र फडणवीसांसारख्या फुल टाइम मुख्यमंत्रीच राज्याला हवा, असं विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी केलंय। ठाकरे सरकार हे आतापर्यंतचं सर्वात भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला। तसंच या सरकार विरोधात रस्त्यावर उतरावंच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला। सकाळी चॅनलवर बांग देणारे कोंबडे दुपारीही बांग देऊ लागलेत, अशा सगळ्या डोमकावळ्यांना पुरून उरू असं म्हणत अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता संजय राऊतांवर केली। अमरावती, मालेगाव आणि नांदेडमधील हिंसाचार हा एक प्रयोग होता, देशात अराजकता निर्माण करण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयोग होता, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। रजा अकादमीचा अमरावती, नांदेड, मालेगाव मधल्या घटनांमध्ये हात आहे आणि याची विविध पोलीस ठाण्यात माहिती दिली असून रजा अकादमीवर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे। रजा अकादमी संदर्भात आशिष शेलार यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते मागवून घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली। अमरावती शहरात रजा अकादमीने मोर्चे काढले होते, मात्र हिंसाचार भडकवण्यामागे रजा अकादमीचा हात असल्याचं सिद्ध झालेलं नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली। भाजप नेते अनिल बोंडेंनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिले। हिंदूंना जमा करण्यासाठी पैशांची गरज नाही, हिंदूंना जमा करण्यासाठी गांजाचीही गरज नाही, अशी टीका अनिल बोंडेंनी केली। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज 9वा स्मृतिदिन आहे, त्यावेळी त्यांच्या स्मृतिस्थळाचं कोरोना नियमांचं पालन करून शिवसैनिकांना दर्शन घेता येणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं ऑनलाईन दर्शन घेण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे रुग्णालयात असून आदित्य ठाकरे परदेशात आहेत, त्यामुळे रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे दोघंच स्मृतीस्थळावर जाऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेणार आहेत। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहेत। सकाळी 9 वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील रणनीती आखणार आहेत। एसटी संपासंदर्भातील राज्याच्या मुख्य सचिवांसोबतची बैठक तोडग्याविनाच संपली, त्यामुळे एसटी संपावर अजूनही तोडगा निघाला नाही। एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत। राज्यव्यापी एसटी संपाचा असता 10वा दिवस असून एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा घेतलाय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी 2 वेळा बोललो, त्यांच्यासमोर 2 प्रस्ताव ठेवलेत, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय। सदाभाऊ खोत आणि पडळकर कामगारांशी बोलून पुन्हा येतो म्हणून गेले, कदाचित कामगारांना समजावण्यात ते कमी पडले असतील, असं अनिल परब म्हणाले। अक्कलकोट एसटी डेपोतून सुटलेल्या खासगी बसच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी मंत्री अनिल परबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली। अमरावतीत शनिवारपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे, तसंच परिस्थिती पाहून संचारबंदीत शिथिलता देण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांनी दिली। सध्या तरी अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे। अमरावतीतील इंटरनेटचा निर्णय आज घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे।
भाजप नेते किरीट सोमय्यांनी आपला अमरावती दौरा पुढे ढकललाय। अमरावती पोलिसांनी सोमय्यांना फोन करून विनंती केली होती आणि त्यानंतर सोमय्यांनी अमरावती दौरा स्थगित केलाय। अमरावतीतील हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि आरएएफच्या जवानांनी रूट मार्च काढला। नागरिकांना जागरूक करण्यासाठी बोरिवली पोलिसांनी हा रूट मार्च काढलाय। महापालिका निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती करण्यामागील भूमिका राज्य सरकारने स्पष्ट करावी असे आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिल्याची माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली। रावसाहेब दानवेंच्या इंधन दराबाबतच्या वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडूंनी समाचार घेतला। दानवे किती लबाड आहेत हे स्पष्ट झालं असून दानवेंनी लबाडपणा सोडावा अशी टीका त्यांनी केली। अभिनेते विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली। स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच आपण मोठे कलाकार झाला, त्यामुळे मोठ्या कलावंतांनी भान ठेवून बोलावं असं आवाहन त्यांनी केलंय। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। नारायण राणे आणि नितेश राणे यांनी खासदार विनायक राऊत आणि दीपक केसरकर यांच्यासोबत शाब्दिक चकमक त्यांची उडालेली दिसली। गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या 27 वर पोहोचली। मंगळवारी जहाल नक्षलवादी नेता सुखलाल परचाकीचा मृतदेह सापडलाय। विदर्भातील मनसेने मोर्ची बांधणी सुरू केलेली आहे। यवतमाळमध्ये संदीप देशपांडेंच्या उपस्थितीत 1500 जणांनी मनसेत प्रवेश केलेला आहे। राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जळगावच्या जामनेर येथील दिव्यांग बांधवांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तसंच दिव्यांग बांधवांनी दिलेलं निवेदन स्वीकारत तात्काळ त्यांच्या मागणीवर स्वाक्षरीही केली। निवडणूक जवळ आल्याने मुंबईतील नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात निधीचा वापर करण्यासाठी घाई सुरू केली। अधिकाधिक विकास कामं करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे। मुंबईमधील निवासी सदनिकांसाठी आकारण्यात येणारा मालमत्ता कर संपूर्णतः माफ करण्याची मागणी भाजपने केली होती आणि त्या मागणीबाबत पालिकेने राज्य सरकारकडे बोट दाखवत हात वर केले। कोविड प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लसीच्या 2 मात्रांमधील अंतर कमी करावे अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे। लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करावी आणि बूस्टर डोस देण्याबाबत विचार केला जावा अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे। पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून हर घर दस्तक उपक्रमांतर्गत लसीकरण वेगाने करावी अशी सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केली। येवला तालुका आढावा बैठकीत या सूचना दिल्या। पेट्रोल डिझेलवरचा वॅट ठाकरे सरकार का कमी करत नाही? 25 राज्यांनी इंधनावरचा वॅट कमी केला, महाराष्ट्रानं काय केलं असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलाय। केपी गोसावींची कथित ऑडिओ क्लिप मंत्री नवाब मलिकांनी उघड केली। यात केपी गोसावी एका अज्ञात व्यक्तीशी ड्रग्ज प्रकरणी संशयास्पद संवाद साधत असल्याचं ऐकायला मिळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी त्यांच्या उपस्थितीत भाजप पुणे पालिका निवडणुकीचा नारळ फोडणार आहे। पुण्यातील हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडी संदर्भात पार्थ पवारांनी ट्विट केले। वाहतूक नियमांचं उल्लंघन, कोंडी हे पुणेकरांसाठी रोजचं वास्तव आहे, त्यामुळे रहिवाशांचे जीवन सुलभ करणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं पार्थ पवार म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरून हे व्यंगचित्र पोस्ट केले। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या स्वातंत्र्यासंदर्भातल्या वक्तव्याला संगीतकार अवधूत गुप्तेंनी पाठिंबा दिला। गोखले ज्येष्ठ अभिनेते आहेत, ते जे काही बोलले ते विचार करून बोलले असतील असं अवधूत गुप्तेंनी म्हटलंय। महात्मा गांधी यांच्याबाबत अभिनेत्री कंगना रनौतने वादग्रस्त पोस्ट केलेली आहे। भगतसिंगांना फाशी व्हावी असं गांधीजींनाच वाटत होतं, दुसरा गाल पुढे केल्यानं स्वातंत्र्य मिळत नाही असं वादग्रस्त विधान कंगनाने केलंय। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या महापौर निवासस्थानी तुळशी विवाह अगदी उत्साहात संपन्न झाला। यावेळी किशोरी पेडणेकर यांनी जनतेला तुळशी विवाहाच्या शुभेच्छाही दिल्या। राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 886 नवे रुग्ण आढळले, तर आतापर्यंत 64,69,739 रुग्णांनी कोरोनावर मात केली। त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा 97.64% आहे।
पुण्यातील हजारो नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतला नसल्याचं समोर आलंय। पालिकेने 12,000 घरांमध्ये लसीकरणाची माहिती घेतली असता 3,729 जणांनी लसीचा डोस घेतला नसल्याचं आढळून आलंय। मुंबईत पहिल्या मात्रेचं लसीकरण 100% झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आलेला आहे। मात्र मुंबईतील लसीकरण केंद्रावर अद्याप पहिल्या मात्रेसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत। पुणे महापालिकेच्या 184 केंद्रांवर आज प्रत्येकी 250 कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, तर पालिकेच्या 11 दवाखान्यांमध्ये प्रत्येकी 500 कोवॅक्सिन लसीचे डोस देण्यात आलेत। चंद्रपूर महापालिकेने वेगवान लसीकरणासाठी उपक्रम सुरू केला आहे। दुकानात कार्यरत असणाऱ्यांचं लसीकरण झालं नसल्यास या दुकानापासून सावध रहा असा फलक दुकानात समोर लावण्यात येणार आहे। ठाणे महापालिका निवडणुका फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होण्याचा अंदाज बांधत प्रशासनाने कामाला सुरुवात केली। त्यासाठी लिपिकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे। पुण्यातील वक्फ बोर्ड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांना आज हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आलं। पुण्यातील जमीन प्रकरणी 7,76,00,000चा घोटाळा झालाय। एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली। यावेळी या दोघांमध्ये झालेली भेट ही व्यक्तिगत असल्याचं समोर आलं। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड दिल्लीहून मुंबईला येताना विमानात प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागला आणि यावेळी कराड यांनी स्वतः धाव घेत प्रवाशाला प्राथमिक उपचार दिल्यानं रुग्णाची प्रकृती स्थिर झाली। पुण्यात रिक्षा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 3 रुपयांनी रिक्षाचे भाडे वाढले आणि त्यामुळे आता रिक्षाचं किमान भाडं 21 रुपये होणार आहे, तर 22 तारखेपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे। गाईच्या दुधात भेसळ होऊ नये यासाठी 5 लेअर पॅकिंग करण्यात येणार आहे। गोकुळने यासाठी पुढाकार घेतलाय अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी सारथीतर्फे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मागणीला सरकारकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळताना दिसतोय। कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेल्याने 10,000 रुपये देऊन भाड्याचे खोटे कोरोना रुग्ण आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। औरंगाबाद पालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयात हा प्रकार घडलाय। बनावट कागदपत्र बनवून सरकारचा महसूल बुडवलेल्या संजय पुनमिया प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद उच्च न्यायालयात झालेला आहे। युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणाचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवलाय। पुढील 2 ते 4 दिवस राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे। ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूरसह 12 ठिकाणी या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रत्नागिरी शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठांना मात्र नद्यांचं स्वरूप आलं होतं। मुंबईतील प्रभादेवीमध्ये एका सोसायटीतील महिला सुरक्षा रक्षकांनी तरुणीला मारहाण केलेली आहे। उद्धट वर्तनाची तक्रार केल्यानं मारहाण केल्याचा आरोप तरुणीने केला। या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। संप सुरू असतानाही शिवशाही एसटी पुण्याला पाठवल्याच्या कारणातून सातारा डेपोतून वाहतूक नियंत्रकाला मारहाण करण्यात आली। या प्रकरणी वाहक राजू पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। भाईंदरमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी दिसून आलेली आहे। फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला करण्यात आलाय। ठाण्यातील बाळकुम येथील भंगाराच्या गोदामला अचानक आग लागल्याची घटना घडली। अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलंय। पालघरमधील नजर अली चाळ येथे ओवेस चिकन सेंटरच्या मालकावर गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारात जावेद जखमी झाला असून गोळीबार करणारे दुचाकीवरून फरार झाले। मुंबईतील ड्रग कनेक्शन थेट कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात असल्याची शक्यता आहे। ढोलगरवाडी परिसरात एका शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती होत असल्याचा मुंबई पोलिसांना संशय असून हे शेड पालिकांनी आता सील केलंय। जालन्याच्या मंठा तालुक्यातील हातवन गावात एका शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीचं काम करत होते आणि यावेळी अचानक त्यांच्या समोर शेतात बिबट्या दिसून आलाय। मुंबईकरांना वाढत्या तापमानाबरोबरच प्रदूषण वाढीचाही सामना करावा लागतोय। हवेत घातक पदार्थांचे प्रमाण वाढल्याने कुलाबा, माझगाव, वांद्रे कुर्ला संकुल, मालाड येथील हवेची गुणवत्ता अतिशय वाईट दर्जाची होती। राज्यातील 4 शहरांमध्ये दिवसाच नाही तर रात्री देखील ध्वनी प्रदूषणाची मर्यादा
ओलांडल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई, सोलापूर, नाशिक आणि अमरावती या चारही शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण सर्वाधिक आढळलंय। पवई तलावालगत उभारण्यात येत असलेल्या सायकल मार्गिकेच्या कामाला दिलेली अंतरिम स्थगिती उच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवली। त्यामुळे पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडण्याची चिन्ह आहेत। 20% सर्वसमावेशक योजनेतील म्हाडाच्या हिश्श्यातील 31 घरांची परस्पर विक्री केल्याची बाब उघडकीस आली। या प्रकरणी ठाणे पालिकेने दिलेल्या तक्रारीवरून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। ठाण्यातील जुना कोपरी पूल चाचणीसाठी बंद ठेवण्यात आला होता। मात्र सकाळच्या सत्रात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक नियंत्रण विभागाला पुन्हा पूल सुरू करावा लागला। वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे नवी मुंबईतील काही भागात पाणी कमी पडते आणि यासाठी पालिका हायड्रोलिक मॉडेलिंग प्रणालीचा वापर करणार असून याबाबत नियोजन आराखडा बनवण्यात आलेला आहे। नाशिक महापालिकेत मानधनावर नोकर भरती करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकाळी 11:30 वाजता महापालिकेची विशेष महासभा आयोजित करण्यात आली आहे। मुंबईतील अनधिकृत बांधकामं आणि झोपड्यांवर आता GIS प्रणालीमार्फत लक्ष ठेवलं जाणार आहे। पनवेल महापालिकेची स्वतःची परिवहन व्यवस्था नसल्याने पनवेलकर स्वतःच्या मालकीच्या वाहनातून प्रवास करतायत। कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील उद्योग पूर्वपदावर आले। तर 90% पेक्षा जास्त कामगारांचं लसीकरण पूर्ण झालं असून कोरोनापूर्व काळानुसार उद्योग सुरू झाले।